हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू ह्या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. तर बघा, आपण स्वामी आपल्या घरात येणार हे आपल्याला 5 संकेत कसे मिळतात. तर बघा, आजचा जर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर नक्कीच स्वामींची कृपा तुमच्यावर आहे म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. तर अशी म्हणजे आपल्याला आता बघा स्वामींची कशी सेवा करायची आहे. तर स्वामींची आपण बघा आपल्या म्हणजे जर भक्त संकटात असेल, तर आपण म्हणजे स्वामींचा धावा करतो. आपल्या गुरूंचा दुसरे जे काही गुरु असतील त्यांचा धावा करतो. जेव्हा आपण बघा आपली स्वामी आई इतकी मायाळू आहे, की आपल्या भक्ताला जर संकटात पाहून धावा जर केला, की स्वामी आई आपल्या धावत आपल्याजवळ येतात. आपले जे संकट आहे ते आपले दूर करतात. तर आपण आपल्या म्हणजे गुरूंना, स्वामींना असं आपल्याला म्हणता आलं पाहिजे, की आपल्या संकटात आपल्याला त्यांचंच नामस्मरण आपल्या सतत मुखात आलं पाहिजे. तर आपण नामस्मरण जर केलं आणि धावा-धावा केला आपल्या स्वामीनाईला, तर नक्कीच आपली स्वामी आई आपल्या भक्तासाठी धावून येते. तर आपल्याला 5 संकेत आपल्यापर्यंत कसे ओळखायचे, की स्वामी आई आपल्या घरामध्ये येणार आहेत, की आपल्या आयुष्यात येणार आहे, हे कसं आपण 5 संकेत ओळखायचे? तर बघा आपल्या घरामध्ये जेव्हा आपण पूजा करतो, तेव्हा आपल्याला पूजा करताना अचानक आपल्या म्हणजे फोटोवरचं फूल कधी आपल्या अंगावर पडतं, तर हे आपल्याला शुभ शकुन आहे आणि आपण समजायचं की आपल्या घरामध्ये स्वामी आई आहेत. साक्षात म्हणजे स्वामी महाराज आपल्या घरामध्ये आहे, हे आपल्याला शुभ संकेत मिळतो. तेव्हा आपण म्हणजे अगदी स्वामीला म्हणजे मनातून अगदी प्रार्थना, की बाबा स्वामी आई तुम्ही माझ्या घरात आलात. खूप म्हणजे मला खूप चांगलं वाटलं. हे आपल्याला बोलून दाखवायचं आहे. कारण स्वामी आई, स्वामी महाराज आपल्या तिथंच असतात. हे फक्त आपल्याला दिसत नाहीये. पण आपल्यावर त्यांचं लक्ष असतं. तेव्हा आपण त्यांचं म्हणजे भरभरून आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी सतत आपलं नामस्मरण करायचं आहे. दुसरं म्हणजे आपल्याला स्वामी आपल्याला संकटात जर आपण असं अटकलो आणि आपण जर स्वामींचा धावा केला आणि म्हणजे जे संकट असेल ते पळून जाऊन अचानक चमत्कार होतो. तर आपण असं म्हणतो, की "अरे बापरे! हे कसं काय असं झालं?" तेव्हा स्वामी महाराज तिथंच असतात. ते आपल्या भक्तांवर कुठलंही संकट येऊ देत नाहीत. तर हे सुद्धा एक स्वामींचा संकेत आहे, की अचानक संकट म्हणजे निघून जाणं आणि तिथं चमत्कार होणं. हे म्हणजे स्वामी तिथं असल्यामुळेच म्हणजे स्वामी महाराज तिथं असल्यामुळे ते भक्तावरचं संकट नाहीसं करतात. हा सुद्धा एक संकेत आहे. फक्त आपल्याला संकेत जाणून घेता आलं पाहिजे आणि तितकी आपली श्रद्धा, तितका विश्वास आपल्या स्वामींवर पाहिजे, की आपलं कितीही मोठं संकट असू दे, की त्यातून आपल्याला स्वामी वाचवणार. त्यातून स्वामी ते संकट बाजूला करून तिथं चमत्कार करणार. हे आपल्याला स्वामींवर आपल्याला विश्वास पाहिजे आणि नक्की तुम्ही विश्वास ठेवून बघा. नक्कीच आपल्याला ह्याच्यात चमत्कार दिसायला लागतील. स्वामी आपल्या समोर म्हणजे घरामध्ये आपल्या सतत वास आहे, हे आपल्याला जाणवायला लागेल. आणि दुसरं म्हणजे स्वामी आपल्याला म्हणजे आपल्या स्वप्नात येणं. स्वप्नात येणे हा सुद्धा आपल्याला दिव्य अनुभव आहे. आणि आपल्याला जर म्हणजे आपल्या स्वप्नात आले म्हणजे स्वामी महाराज आपल्याला दिव्य दर्शन दिलं, तर ह्याच्यापेक्षा आपल्याला कुठलं भाग्य आपलं मोठं, की आपण म्हणजे स्वामी आपल्या म्हणजे स्वप्नात आले. हे आपल्यासाठी खूप भाग्याचं आहे. स्वामी म्हणजे सहसा असं होत नाही. पण जर आपल्या म्हणजे घरामध्ये स्वामी येणार आहे, तर हे आपल्याला संकेत देण्यासाठी आपल्याला स्वामी महाराज आपल्या स्वप्नात येतात आणि म्हणतात, की "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तुझ्या म्हणजे घरीच आहे." हे आपल्याला ते असं पूर्ण पक्कं सांगतात, की "मी तुझ्या इथंच आहे." तर हा आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे. आपली श्रद्धा ठेवून आपली जितकी भक्ती वाढवता येईल, तितकी आपल्याला भक्ती, नामस्मरण आपल्याला वाढवायचं आहे. कारण जेव्हा तुमचं भक्ती, नामस्मरण जेवढं वाढेल, तितकं आपल्याला स्वामी आपल्याला जवळ-जवळ करतील. तर हे आपल्याला म्हणजे आपल्याला वाढवण्याची आपली फार गरज आहे, की आपली म्हणजे भक्ती कमी पडली नाही पाहिजे. आपण म्हणजे स्वामींच्या चरणापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला खूप नामस्मरणाची, खूप पारायणाची आपल्याला गरज आहे. तेव्हा आपण तिथपर्यंत पोहोचू. म्हणजे आपल्या स्वप्नात म्हणजे स्वामी महाराज येतील. तर आपल्याला ही सुद्धा सेवा म्हणजे अगदी भरभरून जास्तीत जास्त जेवढी जास्त करता येईल तितकी करायची आहे. आणि इतर वेळ वाया घालवण्यापेक्षा जर नामस्मरणात वेळ आपण घालवला, तर नक्कीच आपण स्वामींच्या चरणापर्यंत पोहोचू आणि स्वामी सुद्धा आपल्या म्हणजे आपल्या स्वप्नात येतील, आपल्याला दिव्य दर्शन देतील आणि आपल्याला कोणाला नकोय, की स्वामी आपल्या स्वप्नात दिसले नाही पाहिजे का दिव्य दर्शन. सगळ्यांनाच असं वाटतं, की स्वामी आपल्या स्वप्नात आले पाहिजे, आपल्याला काहीतरी मार्ग दाखवला पाहिजे. तर ह्याच्यासाठी आपण जास्तीत जास्त भक्ती वाढवायची आहे. जास्तीत जास्त पारायण सेवा करा तुम्ही नामस्मरण. जी सेवा तुम्हाला जास्त जमेल ती सेवा करायची आहे. तितकं म्हणजे आपले स्वामी जवळ येतील आणि स्वामी तर सगळ्यांच्या जवळ आहेच आहेत. पण असं स्वामी आपल्याला दिव्य दर्शन दाखवतील. ह्यासाठी आपल्याला नामस्मरण, पारायण सेवा
नित्याची सेवा आपल्याला ही आवर्जून वाढवायची आहे. आणि बघा आपल्या घरामध्ये आपण पूजा करतो कधी-कधी आणि पूजा करतो तर तेव्हा तर फुलांचा सुगंध येतो. पण नकळत कधीच आपल्या घरात काहीही नसतं, फुलं नसतात कुठले. अचानक आपल्याला घरामध्ये सुगंध पसरलेला असतो. तर हा सुगंध म्हणजे स्वामी आल्याची एक आपल्याला पोचपावती असते, की मी आलोय तुझ्या घरामध्ये. तर हे आपल्याला सुद्धा म्हणजे एक संकेत आहे, की स्वामींनी आपल्या घरात आले. त्यामुळे आपलं घर सुद्धा असं प्रसन्न, पवित्र घर ठेवायचं आहे. नामस्मरण नेहमी आपल्या मुखात स्वामींचंच नाव असलं पाहिजे. बसता, उठता तुम्ही स्वामींचं नाव घेतलं तर नक्कीच स्वामी आपल्या घरामध्ये असा सुगंध दरवळतील आणि स्वामी अचानक येऊन उभं राहतील आपल्यासमोर. तर हे म्हणजे आपलं भाग्य म्हणावं लागेल, की आपल्या घरामध्ये आपल्या समोर स्वामी उभे आहेत. तर हेच आपल्याला म्हणजे जेव्हा आपण आपली भक्ती वाढेल, तेव्हाच आपली म्हणजे स्वामी आपल्या समोर येऊन उभा राहतील. तर हे आपण प्रयत्न करायचा आहे. कुठलं वाद, कोणाच्या म्हणजे किरकिर करण्यापेक्षा जर नामस्मरण केलं, तर ह्याचं आपल्याला खूप म्हणजे फळ मिळेल आणि दुपटीने आपल्या म्हणजे फळ मिळाल्यानंतर आपले स्वामी आई आपल्या घरामध्ये आपल्या समोर उभं राहतील. तर ही आपल्याला सेवा आवर्जून करायची आहे नामस्मरणाची. आणि हे शुभ संकेत आल्या म्हणजे आपल्याला झाले, की अत्यंत आपण म्हणजे आनंदी होतो. तर आनंदी झाल्यानंतर आपल्याला ज्या काही नित्याच्या सेवा, की नको आज आता आपण झाले, पण नित्याची सेवा कधीही खंड पडू द्यायचा नाही. नित्याची सेवा जी काही आपण करतो, पारायण म्हणा, जे काही स्तोत्र पठण करतो, नामस्मरणाची, ती अखंडच चालू ठेवायची आहे. त्यामध्ये कुठलाही खंड ठेवायचा नाही. कितीही तुम्हाला आनंद झाला, कितीही आपल्याला संकेत वाटते, की नाही, नाही आता माझ्या घरात स्वामी आले, मला थोडी काही सेवा करायची गरज नाही. असं कुठं कधीही नाही. अखंड जी सेवा आहे, ती अखंड चालू ठेवायची आहे. आणि जितकं नामस्मरण, जितकं स्तोत्र पठण होईल, तितकं आपलं घर सुद्धा सुख, शांती, ऐश्वर्य लाभतं. घर आपलं प्रसन्न होतं. तर ही आपल्याला अविरत सेवा आपल्याला चालू ठेवायची आहे. कुठेही खंड पडू द्यायचा नाही. फार इमर्जन्सीला जे काही तुम्हाला खूपच आता आजारपण आहे कोणाचं, कुठलं कोणी गेलेलं असेल किंवा तुमची काही जी अडचण असेल 3-4 दिवस, ते दिवस सोडून एरवी तुम्ही कधीही म्हणजे असं खंड पडू द्यायचा नाही. आणि जरी समजा आपली काही अडचण असेल, तर आपल्या घरामध्ये जे कोणी व्यक्ती असेल, त्यांचं जरी नामस्मरण, त्यांची काही स्तोत्र पठण असेल, तर ती आपल्या घरामध्ये सेवा चालूच असते. त्यामुळं कोणी ना कोणीतरी सेवा ती चालू ठेवल्या म्हणजे घरामधली अखंड सेवा चालू राहते आणि आपल्याला धूप, दीप, अगरबत्ती तर ही आपल्याला सकाळ, संध्याकाळ आपण म्हणजे करतोच आणि करायलाच पाहिजे. पौर्णिमेला सुद्धा आवर्जून तुम्ही दाराला हळदी लेपन लावा. रोज दिवा लावायचा आहे उंबऱ्यामध्ये. ह्याने सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होत असते. आणि जेव्हा तुम्ही घरात जर प्रसन्न वातावरण ठेवलं, तर घर सुद्धा आपलं प्रसन्न दिसतं. बाहेरून सुद्धा घराला आपल्याला रूप येतं. तर घरामध्ये चांगलं ठेवलं, तेव्हा वातावरण घराला रूप येत असतं. तर तेव्हा आपण घरामध्ये नामस्मरण, पठण हे सेवा आपण अविरत करायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आपल्या घरामध्ये जे कोणी लहान मुलं असतील, त्यांना सुद्धा आपण नामस्मरण करायला लावलं, 2-4 शब्द त्यांना शिकवलं, तर ते सुद्धा आपोआप बोलायला लागतील. आणि जितकं आपोआप नामस्मरण व्हायला लागेल, तितकं आपलं म्हणजे आपली पण भक्ती वाढायला, आपली श्रद्धा, विश्वास आपल्याबरोबर लहान मुलांचा सुद्धा वाढायला लागतो. त्यामुळं आपल्याला दुसरं नाही जमलं काही तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप आपण आपलं नेहमी आपल्या मुखात असला पाहिजे. काम करताना तुम्ही जे काही काम करताल, जे कपडे धुताल, कुठलं जे काही काम करत असाल, तर त्या काम करता सुद्धा नामस्मरण तुम्ही करू शकता. बघा आपण कुठे-कुठे जातो बाहेर, तर एखाद्या दिवस आपल्याला बाहेर फोटो दिसतो. कधी गाडीनं आपण कुठं प्रवासात निघालो, तर गाडीवर एखाद्यांच्या स्वामी समर्थाचा फोटो असतो. तर ते आपल्याला प्रचिती देत असतात, की मी तुझ्या सोबतच आहे. तर हे आपण जाणून घ्यायचं, की आपण कुठेही जाऊ, आपल्या सोबत आपली स्वामी आई आपल्या सोबत आहे. आपल्याला भीती वाटायची गरज नाही. त्यामुळे आपण जितकंही तुम्ही हे करताल नामस्मरण वगैरे, तितकं आपले स्वामी आपल्या सोबत राहतील, तर आपल्याला भीती वाटायचं काम नाही. म्हणून म्हणतात ना, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." ते हे त्यांचं वाक्य आपण म्हणजे बरोबर आहे. तर आपण आपलं नामस्मरण करत राहायचं आणि स्वामी आई आपल्या सोबत राहतील आणि कृपा आशीर्वाद प्राप्त करतात. त्यामुळे आपल्या घराला सुद्धा कुठलंही संकट वगैरे येणार नाही. सुरक्षा कवच तयार होतं. तर ही अशी छोटी अविरत सेवा आपल्याला करायची आहे. आणि आवर्जून करत राहा तुम्ही आणि हे 5 संकेत दिसले तर नक्की समजा, की आपल्या घरात स्वामी आई आपल्या घरातच आहे. आपण भरभरून आपलेली सेवा वाढवायची आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.